हे गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये, एक नवीन दिवसासोबत. तर मित्रांनो, आजचा आपण मॉर्निंग जी स्टार्ट होती ती ताईच्या घरातून पुण्यातून होती, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, उठलो वगैरे, फ्रेश वगैरे झालो सगळं. अजून काय नाश्ता केला नाही. तर बघू आज काय काय करता येईल काय नाही ताईचे. तर जे जे काय करेल, जे जे काय इंटरेस्टिंग असेल, जे मला वाटते की माझ्या ऑडियन्सला दाखवा, तर त्या गोष्टी सर्व तुम्हाला दाखवणार आहे गाईज. तर चला मित्रांनो, आता मी थोडं खाली जाऊन येतो, जरा नाश्ता बनतो तोपर्यंत खाली जाऊन येतो. बघू काय नाश्ता बनवणार आहे आज, ते देखील तुम्हाला दाखवतो. तर चला गाईज, थोडं पुन्हा फिरून घेऊ. तर गाईज जस्ट मी आता खाली आलो होतो. आता थोडं अंडी आणायला सांगितलीत ताईनी. तर बोललो ठीक आहे, चल थोडं तुझा एरिया पण बघतो व्यवस्थित आणि अंडी पण घेतो. चला मित्रांनो, आता अंडी घेऊन आपण मग घरी जाऊया. तोपर्यंत बघा जरा तुम्ही ही गल्ली, ही गल्ली आहे. आता चला मेन रोड दाखवतो. बघू शकता गाईज, हा मेन रोड आहे. एक नंबर स्पॉटवरती आहे ताई राहायला. डायरेक्ट मस्तपैकी डायरेक्ट मेन रोड आहे घराच्या बाजूलाच. मस्त एकदम. डायरेक्ट बाहेर निघालं की सगळं जवळच्या जवळच मस्त वाटतं इथून डायरेक्ट बाहेर निघाल्यावरती. तर काही जस्ट मी आता अंडी घेतलीत. आता अंडी घेऊन घरी जातो. तर घरी जाऊन तुम्हाला भेटतो गाईज. मस्त पाऊस पडला इथे गाईज. पाऊस पडलं की हे एक नंबर होतो. हा मस्त मस्त गारवा चालू झाला, एकदम थंड वातावरण. ते गाईज जस्ट मी आता अंडी घेऊन घरी आलो होतो. तर मस्तपैकी आता मम्मीने हाफ फ्राय बनवलं आपलं नेहमीप्रमाणे, जशी घरी बनवते तसंच. तर चला मित्रांनो, आता फटाफट आपला नाश्ता वगैरे करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो आणि बघूया आज आपण आता काय करता येईल काय नाही करता येईल. तर सगळं तुम्हाला दाखवणार आहे मी आजचं. तर चला मित्रांनो, आता फटाफट नाश्ता करून घेतो. तर गाईज मला तर असं वाटतं की इथंच मस्तपैकी आता ना कधी खुर्ची टाकू आणि इथंच नाश्ता करूया व्ह्यूसोबत. खूप मस्त वाटतं मला या गॅलरीमध्ये गाईज. खूप म्हणजे खूपच मस्त वाटतं. तर चला मित्रांनो, आता जरा डायनासॉर पार्कला जाऊन येऊ. तर हे गाईज बघू शकता तुम्ही आपली एंट्रन्स डायनासॉर पार्कची. खूप मस्त अशी स्पेशियस पार्किंग पण आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. जस्ट मित्रांनो आतमध्ये आलो. बघू शकता फुल ग्रीनरी आहे, फुल म्हणजे फुल ग्रीनरी आहे. हे एंट्रन्स आहे, मेन एंट्रन्स. या गेटमधून मी इथून आतमध्ये आलो गाईज. आता हे समोरून स्ट्रेट समोरच एक मस्त असं डायनोसॉर आहे, बघू शकता तुम्ही. आता जातो मी थोडा पुढे पुढे. चला तर बघूया आपण आता काय काय आहे काय काय नाही आहे इथे या पार्कमध्ये गाईज. पण मस्त ग्रीनरी होती इथे, खूप छान वाटतंय मला. चला बघूया अजून काय काय आहे इथे काय काय नाही. डायनोसॉर तर एक नंबर दिसतोय, भला मोठा दिसतोय मला. गाईज आलो होतो मी आता इथे, काय टाइमपास नव्हता. एक डायनोसॉर पार्क आहे पिंपळेगृहमधलं. बोलो चला जरा बघूया काय काय आहे. असं बघा दृश्य, खूप छान असं दृश्य आहे. आणि हा एकच डायनोसॉर आहे, खूप मोठा, बघू शकता. खूप मोठं असं गार्डन आहे. तर चला गाईज तुम्हाला आता मी दाखवतो थोडंफार. बघा आता गार्डन कसं आहे कसं नाही ते मित्रांनो तुम्हाला हे करून दाखवतो मी बॅक कॅमेराने. तर हे गाईज थोडंसं पुढं आलो इथं. अरे फाउंटन दिसतोय मला. आयला पण पाणी सगळं आटलं हो इथलं. आयला पण मस्त फाउंटन हो, खूप छान असं फाउंटन दिसलं मला. बोललो तुम्हाला देखील दाखवा ऑडियन्सला. बाजूला काम चालू आहे मला असं वाटतं अजून या डायनासॉर पार्कचं. पण ग्रीनरी मस्त आहे इथं. आणि हा भला मोठा डायनासॉर छान वाटतं थोडं आतमध्ये आल्यावरती. पण हे काय मला असं वाटतं बारीक मुलांसाठीच आहे माझ्या अंदाजे तरी. आईला जादू अजून. अरे बापरे गाईज, हे बघा अजून डायनासॉर. अरे बापरे, मला वाटलं एकच आहे इथे. त्याचे चुलते बिलतेची पोरं वाटतं ते मला हे डायनासॉर दुसरी पण. बघू शकता मस्त डायनासॉर आहे. आणि बाजूला आपले कप्पल वगैरे लव बर्ड्स बसलेत सगळे. हे काहीतरी वेगळं वाटतंय मला गाईचा, काहीतरी वेगळं वाटतंय. आतमध्ये एंट्रीसुद्धा आहे. चला जाऊन बघूया आता काय आहे काय नाही ते. तर आतमध्ये आलो तुम्ही. इथं फार तर असं काही नाही मित्रांनो गाईस. इथे फक्त असं गार्डन वगैरे आहे फार फार तर. आणि हा एक खूप मोठासा असा डायनासॉर आहे. गार्डन आहे छोट्या मुलांसाठी, खूप छान आहे. खेळण्यासाठी पण भरपूर काय काय आहे. अचानक भयानक मी गाईज इथे फिरत फिरत आलो होतो. पण अचानक मी डायरेक्ट या भूलभुलैयामध्ये गेलो. तुम्हाला माहिती ना पझल असते पझल, त्या टाईपमध्ये पझल झाली आहे. आता रोडच दिसत नाही मला बाहेर जायला. हे असे छोटे छोटेसे रोड्स आहेत, त्याच्यामधून पूर्ण पझल केलेली त्यांनी वाटतं. काय रोडच दिसत नाही. आता इथून जस्ट आलो, इथे पण पुढे एंडच होतं रोड. हॅलो, मला वाटलं इथे 1 2 3 डायनोसॉर असतील. पण काहीच बघा इथं, बाप रे बाप, इथं तर पार पिढ्या बसल्या त्यांच्या डायनोसॉरच्या. लय पिढ्या आहेत वाटतं इथं, 5 6 पिढ्या आहेत वाटतं.
केवढे डायनोसॉर आहे बापरे. अजून बनतात आहे वाटतं डायनोसॉर. भरपूर डायनोसॉर हो. आतमध्ये खूप मोठं झालेलं आहे डायनोसॉर पार्क. इथं चांगलं वेडिंग शूट, फोटोशूट, बाळातीन शूट, सगळे प्रकारचे शूट होतात इथं. कप्पल शूट, बड्डे शूट, हॅपी फर्स्ट ॲनिव्हर्सरी, फुल शूट. चांगलं मस्त बनवलं काय इथं. स्पायडरमॅन, सुपरमॅन, हां मस्त बनवलं इथं. तर काहीच बसलो होतो आता जरा वेळ इथं. म्हणलो आलोच आता. तिकीट पण काढली इथं. काय 20 रुपये तिकीट आहे इथली. पण आहे मस्तपैकी आहे. फक्त फोटोशूट बिटोशूट चालतात इथं. तर जरा वेळ बसतो आता इथं मित्रांनो. आणि जरा वेळानंतर बाहेर गेल्यानंतर मग बघूया अजून काय काय करता येईल ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. तर जरा वेळ इथं आता विश्राम घेतो मित्रांनो गार्डनमध्ये. तर गाईज जस्ट घरी आलो आणि मस्त पकोडे खाल्ले. एक नंबर पकोडे बनवले होते मम्मीने. हा हा हा. मूंग भजी, मूंग भजी. काहीच निघालं आता ताईच्या घरून जेवण करायला. चला दाखवतो तुम्हाला सुद्धा जाणार आहे आणि काय काय जेवणार आहे. तर हे गाईज जस्ट मी आलो होतो आता इथे फिश ऑन डिशला. तर बघूया आता इथली काय टेस्ट आहे, काय आहे, काय मागवणार आहे ते सर्व तुम्हाला दाखवतो मी गाईज. तर गाईज बघू शकता तुम्ही खूप छान असं एम्बियन्स आहे. सिम्पल अँड स्वीट आणि सोबरमध्ये आहे. मस्त आहे पण इथलं बघू शकता तुम्ही. सिटिंग अरेंजमेंट पण खूप. तर गाईज आता जस्ट मस्तपैकी आपला क्रॅब मसाला मागवलेला आहे. तर आता हा क्रॅब मसाला आपण चेक करणार आहोत कसा आहे कसा नाही. दिसायला तर खूप छान दिसतोय. तर चला आता आपण हा टेस्ट करूया आणि मग तुम्हाला सांगतो कसा आहे कसा नाही ते. तर गाईज सर्वात पहिले मी नॉनव्हेज खातो. मस्तपैकी आपला लिंबू मारून घेतो. मस्त आपल्या क्रॅब मसाल्यावरती आणि क्रॅबवरती लिंबू मारून घेतलं. आता डायरेक्ट नांगा उचलला आहे मी. तुम्ही बघू शकता मला नांगा खूप आवडतो. नांगा उचलला आहे. अरे बाप रे बाप काय मसाला होता त्याचा. मसाल्याचं काय शब्दच नाही. आणि आपल्याला काय त्या हत्यारांची गरज नाही ते देतात. ते आपले दात एक नंबर आहेत. एक नंबर लागलं खरंच एक नंबर. परत एक घे झालं नाही. अरे तू थांबलो 2 मिनिटं. आपण कोंबडी वडे सांगितले तर भाकर कोंबडी वडे. कशी आहे पिल्लू? कशी आहे पिल्लू? काही तू कट घेते मुंडका उडवते गाला उडवते असं सर्वांचं जेवण झालंय गाईस. तरी ही भुक्कड अजून खातीये. तिचं काही संपना नाही. काय खेकडे खाल्लेत म्हणून खाल्लेत का. आणि इकडे आम्ही पण बघा. बापरे बाप. इकडे बघा पनीर मसाला. दाजी कुठे आहे दाजी. दाजी आज खाल्ली का पनीरची भाजी. हे तर काय जस्ट आता घरी आलो होतो मी ताईच्या इथे. मस्त होती खेकडा डिश. एक नंबर होती. मस्त वाटलं. तुम्ही सुद्धा जाऊ शकता फिश अँड डिशला. खूप मस्त होतं. खेकडा फ्राय, खेकडा मसाला हायली रिकमेंडेड आहे. हायली खूप मस्त होता. तिथे जाऊन एकदा नक्कीच खेकडा ट्राय करा. तर चला मित्रांनो आता मस्त छानपैकी आपला झोपतो. तर भेटूया आपण उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये एक नवीन सुरुवातीसोबत. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय.